तिच्यावर झालेला अन्याय ती गपमुकाट्यानं सहन करत होती. तिच्यावर झालेला अन्याय ती गपमुकाट्यानं सहन करत होती. तिच्या अशा वागण्यानं त्या नराधमाची आणखी हिंमत वाढत होती. तो पिसाळलेल्या कुत्र्यागत रोजच तिचे लचके तोडत होता. तो पिसाळलेल्या कुत्र्यागत रोजच तिचे लचके तोडत होता. तिने कुणाला सांगू नये म्हणून सारखा धमकावत होता. वेदनेनं ती डोळ्यात असायची, पण तिची हाक ऐकायला जवळ तिची आई नसायची. मारझोड करून, दमदाटी करून तो रोजच काहीतरी कारण काढून तिला भोगत असायचा. मारझोड करून, दमदाटी करून तो रोजच काहीतरी कारण काढून तिला भोगत असायचा. ती जरी गप होती, परंतु त्या घराच्या चारही भिंती साक्षीदार होत्या. तिचं रडणं, तिचं गुदमरणं त्या रोजच अनुभवत होत्या. तारुण्यात पदार्पण केलेली कळी आज पूर्णपणे हिरमुसली होती. तारुण्यात पदार्पण केलेली कळी आज पूर्णपणे हिरमुसली होती. कारण बहरण्याआधीच निर्दयी हातांनी तिला कुस्करून टाकली होती. कारण तिच्यावर झालेला अन्याय ती गप मुकाट्यानं सहन करत होती. तिच्या अशा वागण्यानं त्या नराधमाची आणखी हिंमत वाढत होती.